मी ना आता भेंडीची भाजी बनवते. नंतर मला घावन पण बनवायची, म्हणजे तांदूळ भिजत टाकायचे. त्याचं रेसिपीचा व्हिडिओ मी सेपरेट टाकेल. मग मी काय खाते बा, अंजीर खाते. तुमच्यासाठीच घेतले होते तुम्ही नाही मला खाल्ले. नाही आवडते. आता नाही घेणार. आज लय काम आहे. आज पार्लर आवडायचे, परत क्लासच्या मुलींना पण शिकवायचे. कारण एवढ्या याच्यामध्ये लय सुट्ट्या झाल्या. आता मेकअप ऑर्डर पण आहे, तेव्हा पण सुट्ट्या होती. भेंडीची भाजी ना आता शिजत आलेली आहे. आणि भाजी होईपर्यंत मी इकडे तांदूळ पण भिजत टाकले घावन बनवण्यासाठी. तर मी दुपारी बनवली मस्त, आणि व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटेल सेपरेट. तुम्हाला लिंक देईन वाटलंच तर मी खाली याची रेसिपीची घावनच्या. मला ना रील शूट करायची आहे काळी कुर्तीवरती. तर मी ना थोडंसं मेकअप करते. काहीच नाही लावलं, डायरेक्ट फाउंडेशन लावते. क्लासच्या मुली कस्टमर नाही तोपर्यंत मी रील्स काढून घेते 1-2 इंस्टाग्रामसाठी. थोडंसं ब्लशर लावते. तर मी इंस्टाग्रामसाठी 2-3 रील शूट केल्या. आता माझं काम चालू झालं, पिको फॉल करायचे साड्यांना. आणि मम्मी पण ब्लाऊज शिवणार आहे आता. तर मी पिको फॉल करून घेते. लय साड्या आलेल्या पिको फॉलसाठी. तर चला. छान दिसते ना. हा, असं छान वाटतंय तिला. तुझ्या हाताने करा शिकले समजतं, असेच नॅचरल दिसतंय छान. उमडा झालं ना हेअरस्टाईल करण्यापेक्षा छान. हा बाउन्सी हे कोण सत्याग्रह सगळं झालं, पुढचं विंचर झालं, मोकळं झाले. कोमली कसा आकडा काढते का? मी आता चहा ठेवते. मेकअप पण ते दाखवला, डेमो झाला. तर व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार आहे यूट्यूब चॅनलला. तर तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण सिम्पल मेकअप कसा करायचा, म्हणजे लग्नाला जाण्यासाठी, असं छोटे मोठे फंक्शनसाठी. तर सिम्पल मेकअप कसा करायचा तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे तिथं. तर मी आता दूध तापत ठेवलं इकडं, आणि आता चहा ठेवते. यांचं कसं चालू आहे, आमच्या चहाच्या आधी यांचं चालू आहे खायचं. इकडं लगेच झोपायचं, काढू लगेच झोपायचं. हो बाई, दोन्ही बाळांनी खाल्लं, बाळांची आई खाती. मम्मी ना ब्लाऊज शिवते मस्त. आम्ही चहा पिलो आणि मम्मी ब्लाऊज शिवते. झाला घ्यायचा गाळा नाही.
सिंपल आहे का? नाही डिझाईन थोडीशी. कचरे ताई बसलाय मस्त निवांत. त्यांचं काम झालं मग बसले. चहा घ्या ना कचरे ताई. अयो आमचं पिऊन झाला. ते चहा गार करते. थोडं गारू दे ना बाई. तर आता आहे ना 7 वाजत आले. मला आहे ना आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर मी आज फक्त घावन आणि खोबऱ्याची चटणीच बनवणार आहे. तर इकडे बघा कशी झोप चालू आहे. काळू. तर मी ना आता स्वयंपाक करून घेते पहिले. तर चला. तर अजून खोबऱ्याचा किस्सा आणून दिलेला आहे. खोबरं नव्हतं त्याच्यामुळे किस्साच आणला आहे डायरेक्ट खोबऱ्याचा. आणि ते मिक्सरमध्ये ना पटक्यान दळल्या पण जातं. तसं खोबरं आहे ना असं बारीक बारीक त्याचं हे राहतं त्याच्यामुळे ते एवढं दळलं नाही जात. तर आता मी पहिले चटणी करून घेते मग नंतर घावन बनवेल. खोबऱ्याची चटणीसाठी मी लसूण सोलून घेतलं आहे आणि हिरव्या मिरच्या कोथिंबीर टाकणार आहे. मिरच्या किती टाकू? 3 टाकू का? नाही तिखट होईल नाही ना? 3 टाकू का? काय ग बाई कोथिंबीर पण डाळामध्ये टाकते म्हणजे त्याला आहे ना चटणीला आहे ना ग्रीन कलर येईल. कोथिंबीरीनेच ग्रीन कलर येतो. थोडीशीच बनवणार आहे. खोबऱ्याचं किस टाकते आता त्याच्यात. ओले खोबऱ्याने अजून भारी होते. बस का अजून टाकू? बस साखर पण टाकतात थोडी नाही ना? मीठ टाकून घेते लगेच नंतर ते त्याच्यात मिक्स नाही होणार दळल्यावर. आणि याला नंतर तडका देऊन द्यायचा. थोडंसं पाणी टाकावं लागेल असं वाटतं. मग पाणी टाकत थोडस. मस्त झाले असं तांदूळ भिजले. काय घ्या ना. तडका देऊन चटणी परत याच्यात टाकल्या ना. तिकडून कॅमेऱ्याचं त्याच्याकडे दाखव नाही. तो काय म्हणतो दाखव. लगेच घाबरतो. कसं हो, लपला तो. कसं करतो आता दाखव ना ऍक्शन. ते पाय किती छान बसले दीदी. मी ना आता घावन बनवते. 2 बनवलंय आणि चटणी पण ठेवली आहे तिथं. लय थाप तापलाय तो. त्याला हसतावं लागतो तेव्हा होतं. आपल्या नॉनस्टिकच्या तव्यावर पण नाही होत.